श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 37 इंद्रजिताचा निकुंविला प्रवेश. ओम श्रीराम. हनुमंतांनी इंद्रजिताला पळवून लावल्यानंतर इंद्रजित मरणाच्या भीतीने त्या गुहेमध्ये एका अघोरी यज्ञाची तयारी करू लागला. तेव्हा तो बिभीषण श्रीरामांना विनंती करतो की इंद्रजिताचा हा अघोरी यज्ञ जर पूर्ण झाला तर इंद्रजिताला मारणे अशक्य होऊन जाईल. तेव्हा त्याच्या ह्या अघोरी यज्ञाचा विध्वंस केला पाहिजे. मग श्रीराम प्रभू लक्ष्मणास आज्ञा करतात की त्या अघोरी यज्ञाचा विध्वंस करा, मात्र बिभीषणास सोबत घेऊन जा. कारण त्या स्थानावरील गुहेची व त्या अघोरी यागाची सर्व माहिती बिभीषणास आहे व बिभीषणाच्या रक्षणाकरिता हनुमंतास सोबत न्यावे. त्यानंतर श्रीराम पुढे असेही म्हणतात की बिभीषण व हनुमंत यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. मग ते तिघेही निकुंबळेकडे येतात. त्या निबिड अशा अरण्यात येताच तेथील वनदेवता तिथे येतात व आपल्या व्यथा सांगतात. तेव्हा हनुमंत त्यांना प्रबोधन करतात की जो रामनामाचे स्मरण करील त्याला दुःख राहणार नाही. इंद्रजिताने त्या अरण्याच्या रक्षणाकरिता जे वेताळ, कंकाळ व राक्षस ठेवलेले असतात ते त्या अरण्यात प्रचंड पाऊस व झंझावाती वादळे निर्माण करत असतात. त्याचाच त्रास त्या वनदेवतांना होत असतो. मग लक्ष्मण व हनुमंत त्या सर्वांनाच मारून टाकतात. त्यामुळे त्या वनदेवता संतुष्ट होऊन तो इंद्रजित कुठे आहे याचे रहस्य सांगतात की पुढे एक गुहा आहे. त्या गुहेचे रक्षण यक्षिणी करत आहेत व त्या गुहेच्या आतमध्ये यज्ञशाळा आहे व तिथेच इंद्रजित आहे आणि इंद्रजिताने त्या अघोरी यज्ञास सुरुवात केलेली आहे. मग हनुमंत त्या गुहेचा व त्या यज्ञशाळेचा विध्वंस करतात. आता आपण याच्या साधकाच्या दृष्टीने पाहू. हा जो भाग आहे तो आपण पुढल्या भागात पाहणार आहोत. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे हनुमंतांनी इंद्रजिताला पळून लावलं. इंद्रजित एका निबिड अशा अरण्यातल्या गुहेत जाऊन लपून बसतो आणि तो तिथे एक अघोरी यज्ञ करण्याचा तयारीला लागतो. हे बिभीषणाला समजतं आणि बिभीषणाला हे माहिती असतं. म्हणून बिभीषण श्रीरामांना विनंती करतात की जर का इंद्रजित त्या अघोरी यज्ञात
आघोरी यज्ञ पूर्ण करून ती रथ निर्माण केला तर, किंवा त्याची जी अघोरी यज्ञ करतोय तो जर पूर्ण झाला तर इंद्रजिताला मारणे महाकठीण होईल. आपण इथे कथित पाहिलंय की हनुमंत आणि विभीषण हे श्रीरामांच्या विजयाचे दोन स्तंभ म्हटले पाहिजेत. कारण श्रीरामांच्या विजयाच्या राजमहालाचे हे प्रमुख दोन खांब आहेत. कारण हनुमंत हे महाशक्तिशाली, सामर्थ्यवान, महाबुद्धिवान, बुद्धिमतां वरिष्ठम वानराज युथ मुख्यम असं हनुमान चालीसात हनुमंतांचं वर्णन आहे. आणि विभीषणाने रावणाची, कुंभकर्णाची, इंद्रजिताची, रावणाच्या सगळ्या सैन्याची, रावणाच्या लंकेची जी सगळी गुप्त रहस्य होती ती सगळी वेळोवेळी त्या त्या क्षणाला श्रीरामांना सांगितली आहेत. आपण पाठीमागं पाहिलं, कुंभकर्णाच्या सगळं रहस्य श्रीरामांना कोणी सांगितलं? विभीषणाने. आता इंद्रजिताचं रहस्य श्रीरामांना विभीषण सांगतोय. रावणाची लंकेची सगळी रहस्य श्रीरामांना कोण सांगतोय? विभीषण सांगतोय. आता इथे विभीषण काय म्हणतोय की जर हा अघोरी यज्ञ पूर्ण झाला तर इंद्रजिताला मारणे महाकठीण होईल. आणि इंद्रजित नाही मेला तर पुढे रावणही मरू शकत नाही. म्हणून तो अघोरी यज्ञ झाला नाही पाहिजे. मग जेव्हा हे रहस्य श्रीरामांना विभीषण सांगतो तेव्हा मग श्रीराम लक्ष्मणाला आज्ञा देतात की बाबा तू जा आणि तो अघोर यज्ञाचा विध्वंस कर, तो पूर्ण होऊ देऊ नको. आणि त्यासाठी सोबत कोणाला नाही? विभीषणाला. कारण तिथली त्या गुहेची, त्या अरण्याची, निबिडाच्या अरण्याची खडा सगळी माहिती कोणाला माहिती आहे? विभीषणाला. म्हणून विभीषणाला सोबत घेऊन जा. आणि विभीषण हा आपला शरणांगत आहे, त्यामुळं त्याला धक्का लागता कामा नये, त्याचा मृत्यू होता कामा नये, त्याला काहीही होता कामा नये. म्हणून त्याच्या रक्षणाकरता तो हनुमंतांना घेऊन जा. मजा आहे. कारण हनुमंत असले की कार्याची यशस्वी ध्वजा उभारली जाणारच हे श्रीरामांना माहिती होतं. म्हणून हनुमंतांना सोबत घेऊन जा. आणि मग ते सगळे तिथे पोचतात. त्या निबिड अरण्यात पोचल्यावर तिथल्या ज्या वनदेवता होतात त्या वनदेवता त्यांची सगळी व्यथा हनुमंतांना, लक्ष्मणाला आणि विभीषणाला सांगतात की इंद्रजिताने इथे वेताळ, कंकाळ राक्षस रक्षणाला ठेवलेत. ते इथे प्रचंड धुमाकूळ घालतात, इथे वादळी वारा झंझावात येतो, त्याने आम्हाला खूप त्रास होतो. तेव्हा हनुमंत तिथं त्या लोकांना काय संदेश सांगतायत की राम नाम स्मरण करा, मग कसलं दुःख राहील. तिथे ते म्हणतायत की त्या वनदेवता त्यांना सांगतोय रामनामाचे स्मरण जो करील त्याला दुःखच राहणार नाही. तर आणि शिवाय त्याच्या अगोदर श्रीराम हनुमंतांना आणि विभीषणाला काय म्हणतात की तुमचे उपकार मी कधीही विसरू शकत नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ही दोन पात्र रामायणातले अतिशय महत्त्वाची. युद्धाकरता विभीषण आणि हनुमंत सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत. आणि त्यांचे उपकार म्हणजे विभीषणाला श्रीरामांनी चिरंजीवच केले आणि हनुमंतांना सुद्धा चिरंजीवच केले. काय ईश्वर काय देईल. म्हणजे इथे मला म्हणायचं आहे असं की ज्या व्यक्ती ईश्वरी कार्य करत राहतात ना, त्यांच्यासाठी ईश्वर त्यांच्या पाठीमागे अखंडपणे भक्कमपणे उभा असतो. त्यांना काय देईल तर त्यांना त्यांचीच पदवी देतो, त्यांना ईश्वरत्व देतो. हनुमंतांची आपण आज पूजाच करतो ना. हनुमंत परब्रह्मस्वरूपच होते ना. किंवा राम मिळवायचा असेल तर आधी हनुमंत मिळवावा लागतो. म्हणून हे असे उपकार म्हणजे इथे एकाच शब्दात त्यांनी सांगितले की तुमचे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही. आणि मग पुढे हनुमंत त्या वनदेवतांना काय म्हणतात की जो रामनाम स्मरण करेल त्याला दुःख कसं राहील. याचं एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ. पाठीमागं
जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्या समुद्रमंथनात सगळे सूर आणि असुर आणि त्या जो पर्वत होता त्या पर्वताला, विंध्य पर्वताला वासुकी नागाचा दोराने त्याचं मंथन करण्यात आलं. आणि त्या मंथनामधून सगळ्यात अगोदर काय बाहेर पडलं त्याचाही आपण एक वहापो पाहिलेला आहे की अगोदर विष बाहेर पडतं. साधकाचं सुद्धा असंच होतं. साधक जेव्हा साधनेला लागतो, गुरुप्रणित साधना करायला लागतो ना, तेव्हा साधकाला पुढचा दिव्य अनुभव येण्याच्या अगोदर किंवा दिव्य अनुभवाच्या पुढे आत्मसाक्षात्कार, नंतर ब्रह्म परब्रह्म हे साक्षात्कार किंवा दिव्य अनुभव हे येण्याच्या अगोदर साधकाला विषाला सामोरं जावं लागतं. म्हणजे साधकाच्या मग वामशक्तींचा अडथळा, व्यत्यय, शरीर व्याधी, दुःख यांना सामोरं जावं लागतं. तसंच समुद्रमंथनाच्या वेळेला सुद्धा ही जी रत्न निघाली म्हणजे लक्ष्मी, ऐरावत, अमृत ही जी रत्न निघाली ना, त्याच्या अगोदर विष निर्माण झालं. आणि ते विष पचवण्याची शक्ती त्या देव असुरामध्ये कोणामध्येही नव्हती, ती फक्त शिवामध्ये होती. ते शिवाने ते सगळं विष प्राशन केलं आणि ते विषही शिवाला सुद्धा पचवण्याला खूप भयंकर त्रास होऊ लागला. शिवाचा कंठ निळा झाला, त्यामुळे त्याला नीलकंठ हे नाव तेव्हा पडलं. आणि ते विष सुद्धा शिवाला पचवता येईना. तेव्हा अंतरात्म्याने शिवाला हे सुचवलं की तू राम नाम स्मरण कर. जेव्हा शिव त्या अखंड रामाच्या नामस्मरणात राहिले तेव्हा शिवाचं विष पचलं गेलं, कमी झालं, शिव शांत झाले. म्हणजेच इतकं भयंकर विष पचवण्याची शक्ती राम नामात आहे. तर मग तिथे दुःख कसे राहतील? म्हणून राम नाम स्मरणाने दुःखांचा विनाश होतो. परंतु ते कसं स्मरलं पाहिजे? जेव्हा दुःख येईल तेव्हा स्मरलं पाहिजे का? नाही. म्हणून सतत सुखात सुद्धा राम नाम स्मरण केलं पाहिजे आणि दुःखातही केले पाहिजे. दुःख में स्मरण सब करे, सुख में करे न कोई. जो सुख में स्मरण करे उसे दुःख काहे का होय. कबीर महाराज सांगून जातात ना. म्हणजे दुःखामध्ये तर सगळंच नामस्मरण करतात, पण सुखात कोणी करत नाही. आणि जो सुखात नामस्मरण करेल ना, त्याला दुःख कसं येऊ शकेल? आणि हाच मंत्र श्रीराम तिथे त्या वनदेवतांना देतात. त्यानंतर मग ते त्या कंकाळ वेताळ राक्षसांना मारून टाकतात, त्या वनदेवतांना दुःखमुक्त करतात आणि मग पुढे त्या अघोरी यज्ञाच्या जागेवर पोचतात. त्या अघोरी यज्ञाचा हनुमंत विनाश करतात, त्या पाताळात दडपतात. त्याविषयीचा भाग आपण पुढेच पाहणार आहे. आणि आता या कथेचं जे साधकाच्या दृष्टीने पाहू, हा भाग आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.